सर हा बोल ना. हे पॅरेनकायमा आहे ना, हा तर तो प्रायमरी मेरिस्टेमॅटम मध्ये डिफरन्सिएशन झाल्यामुळे झालाय तयार. बरोबर. हा 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 आणि पॅरेनकायमा मध्ये जर अंडर सर्टन कंडिशन डिफरन्सिएशन झालं तर त्याच्यापासून सेकंडरी मेरिस्टेमॅटम होणार ना. बरोबर बरोबर. हा हा, नाही ते त्या दिवशी परत रीड करत होते तर थोडं कन्फ्युजन झालं म्हणून विचारलं. आता समजलं ना, क्लिअर आहे ना आता. हो. बर. हा, त्या दिवशी आपण डिस्कस करत होतो प्लांट टिश्यूज आणि अॅनाटॉमी. हा लेसन आपण स्टार्ट केलाय. लेसनचं एनसीईआरटी मधलं नाव आहे अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट आणि स्टेट बोर्ड मधलं नाव आहे प्लांट टिश्यूज अँड अॅनाटॉमी. ठीक आहे. आता पहा, प्लांट टिश्यूज जे असतात ना, प्लांट टिश्यूज, थोडस मागचं थोडस रिवाइज करूयात. प्लांट टिश्यूज जे आहेत हे असतात मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. ठीक आहे. आता जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत त्यांचे दोन टाईप आहेत, प्रायमरी मेरिस्टेमॅटिक आणि असतात सेकंडरी मेरिस्टेमॅटिक. ठीक आहे. आणि दुसऱ्या टाईपचे जे टिश्यू असतात ते असतात परमनंट टिश्यूज. ठीक आहे. परमनंट टिश्यूज. परमनंट टिश्यूचे दोन टाईप आहेत, सिंपल परमनंट आणि दुसरा टाईप आहे कॉम्प्लेक्स परमनंट. ठीक आहे. त्यातला आपण स्टार्ट केला होता स्टडी करायला हा वाला पहिला टाईप, प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ज्यांनी लेक्चर केलं असेल केलं नसेल त्यांनी लक्ष द्या. प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू हे प्लांट मधले असे टिश्यू आहेत जे पहिल्यापासून प्रेझेंट असतात. प्रेझेंट फ्रॉम बिगिनिंग. आता पहिल्यापासून म्हणजे केव्हापासून? एम्ब्रियो मध्ये, बरोबर का नाही? कोणतीही प्लांट मध्ये ती सीड मध्ये असलेल्या एम्ब्रियो पासून बनते. एम्ब्रियो मध्ये ज्या सेल्स प्रेझेंट होत्या त्या सेल्स डेव्हलप झाल्या आणि त्यापासून जे टिश्यू बनले ते प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. कळलं? म्हणजे कोणताही शूट असेल म्हणजे स्टेम असेल तर त्या स्टेमच्या टिपला असलेले जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत, स्टेमच्या टिपला असेल, हे इथे असे जे टिश्यू असतील हे झाले शूट अपायकल मेरिस्टेम किंवा रूटच्या टिपला असलेले रूट अपायकल मेरिस्टेम. ठीक आहे. इथे रूट कॅप असते. हे जे टिश्यू आहेत ना हे बिगिनिंग पासून प्रेझेंट आहे, त्यांना तुम्ही बोलणार प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. त्यानंतर नोड जो असतो ना, नोड, मोनोकॉट मध्ये जे नोड असतात त्या नोड मध्ये पण काही मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात. नोडच्या वर आणि नोडच्या खाली सुद्धा काही मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्रेझेंट असतात. आणि हे जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे त्यांना म्हणतो आपण इंटर कॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. कळतंय? म्हणजे शूट अपायकल मेरिस्टेम, अपायकल मेरिस्टेम असतील, शूट अपायकल असतील किंवा रूट अपायकल मेरिस्टेमच्या टिश्यू असतील आणि इंटरकॅलरी मेरिस्टेम असतील. हे इंटरकॅलरी मेरिस्टेम, शूट अपायकल मेरिस्टेम, रूट अपायकल मेरिस्टेम हे दोन्ही पण कोणत्या टाईपचे टिश्यू आहेत? प्रायमरी, कारण ते बिगिनिंग पासून कळलं. मग आता तुम्हाला हे पण सांगितलं होतं की मी प्रायमरी जे टिश्यू असतात त्या प्रायमरी टिश्यू मध्ये जर डिफरन्सिएशन झालं, जर काय झालं तर डिफरन्सिएशन झालं तर बनतील कोणते टिश्यू? परमनंट टिश्यू. ठीक आहे. हे जे परमनंट टिश्यू असतात हे प्रायमरी मेरिस्टेमॅटिकच्या डिफरन्सिएशनने बनलेले असतात. का? मग आता जे परमनंट टिश्यू आहेत या परमनंट टिश्यू ने काय केलेलं असतं, त्यांना परमनंट का म्हणतो आपण? परमनंट टिश्यू म्हणजे असे टिश्यू ज्यांनी डिवाइड होण्याची ॲबिलिटी लॉस केली. लॉस्ट ॲबिलिटी टू डिवाइड. ज्यांनी डिवाइड होण्याची ॲबिलिटी लॉस केलेली आहे अशा टिश्यूला म्हणतो आपण कोणते टिश्यूज? परमनंट टिश्यू. कळालं? म्हणजे परमनंट टिश्यू असतात त्यांनी डिवाइड होण्याची ॲबिलिटी का लॉस केली? कारण त्यांचं झालं डिफरन्सिएशन. कळालं? म्हणजे परमनंट टिश्यू असतात कुठे असतात? जर तुम्ही मोनोकॉटचा स्टेम पाहिला तर मोनोकॉटच्या स्टेम मध्ये हा अपायकल मेरिस्टेम झाला, हा झाला इंटरकॅलरी मेरिस्टेम, पुन्हा एक गॅप आहे आणि तिथे पुन्हा काय इंटरकॅलरी मेरिस्टेम. हे जे मधले टिश्यू आहेत ना हे परमनंट टिश्यू. हे मधले टिश्यू काय आहेत? परमनंट आहेत. आता हे जे परमनंट टिश्यू असतात हे परमनंट टिश्यू सुद्धा डिवाइड होऊ शकतात. तिथले असलेले जे परमनंट टिश्यू आहेत हे जे इथे आपण ड्रॉ केले हे वाले टिश्यू असतील इथे, हे परमनंट टिश्यू असतील. इंटरकॅलरी टिश्यूने या परमनंट टिश्यूला सेपरेट केलं, बरोबर. आता हे जे परमनंट टिश्यू असतात हे सुद्धा डिवाइड होऊ शकतात आणि या प्रोसेसला म्हणतो आपण डी डिफरन्सिएशन.
या प्रोसेसला बोललो आपण काय, डी डिफरन्सिएशन. डी डिफरन्सिएशनने काय होतं, परमनंट टिश्यू जे असतात ते सुद्धा डिवाइड होतात. परमनंट टिश्यू डिवाइड झाले की त्या प्रोसेसला बोलतो आपण डी डिफरन्सिएशन. आणि या डी डिफरन्सिएशनच्या प्रोसेसने बघा काय, प्रायमरी टिश्यू मध्ये डिफरन्सिएशन झालं की कोणते टिश्यू बनतील, परमनंट टिश्यू बनतील. कळालं? परमनंट टिश्यू जर डिवाइड झाले तर त्या प्रोसेसला बोलतो आपण डी डिफरन्सिएशन, कारण त्यांनी डिफरन्सिएशन ब्रेक केलं. कळालं? आणि परमनंट टिश्यू ज्यावेळेस डिवाइड होतात, पुन्हा एकदा लक्षात घ्या, परमनंट टिश्यूने ऍक्च्युअली त्यांची ॲबिलिटी टू डिवाइड लॉस केलेली आहे. कळतंय? पण अंडर सर्टन कंडिशन यांना काही वेळेस डिवाइड व्हावं लागतं, आणि ज्यावेळेस त्यांना डिवाइड व्हावं लागतं त्या प्रोसेसला म्हटलं आपण डी डिफरन्सिएशन. त्यांनी डिफरन्सिएशनला ब्रेक केलं, याला म्हणतो आपण डी डिफरन्सिएशन. आणि डी डिफरन्सिएशनने जे टिश्यू बनतात ते असतात जनरली काय, सेकंडरी मेरिस्टेमॅटिक. कळालं का? म्हणजे प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू डिवाइड होऊन कोणते बनणार आहेत, सेकंडरी. डायरेक्ट प्रायमरी पासून सेकंडरी नाही बनत, प्रायमरी जे असतात ते डिवाइड झाले, ते डिफरन्शिएट झाले, डिफरन्शिएट होऊन काय बनले, परमनंट टिश्यूज बनले. परमनंट टिश्यू जे आहे त्यांच्यामध्ये डी डिफरन्सिएशन होत आहे, आणि परमनंट टिश्यू डी डिफरन्शिएट होऊन बनतायत सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ठीक आहे. आता हे सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू काय आहे, तर हे सुद्धा आपण थोडस डिस्कस केलं होतं लास्ट टाइम. ठीक आहे. जे कॅम्बियम टिश्यू असतात ज्यामुळे सेकंडरी ग्रोथ होते डायकॉटची, जे डायकॉटिलेडोनस प्लांट असतात, डायकॉटिलेडोनस प्लांट जे असतात त्यांची जी गर्थ असते ना, सपोज हा स्टेम आहे, या स्टेमची गर्थ सुद्धा वाढत असते. गर्थ वाढत असते म्हणजे आता सपोज एवढा असेल स्टेम, तर काही वर्षांनी तो एवढा होईल, बरोबर का? म्हणजे त्या स्टेमची साईज वाढली, कळते का, गर्थ वाढली. स्टेमची गर्थ जी वाढते, ही गर्थ जी वाढते ती कॅम्बियममुळे वाढते. कोणत्या टिश्यूमुळे वाढते, कॅम्बियम. आणि हा जो कॅम्बियम आहे हा आहे सेकंडरी मेरिस्टेम. कोण आहे हा, सेकंडरी मेरिस्टेम, सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. हा जो कॅम्बियम आहे ना, हा आहे सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आणि हा कॅम्बियम कुठे असतो, सपोज हा स्टेम असेल, तर त्या स्टेमच्या तुम्हाला असं दिसेल, तो लॅटरल साईडला दिसतो. ऍक्च्युली ते असे रिंग सारखे स्ट्रक्चर, बरोबर, रिंग सारखे स्ट्रक्चर. स्टेम तर सिलेंड्रिकल आहे, बरोबर. स्टेमच्या कोणत्याही बाजूने तुम्ही बघितलं तर त्याच्या लॅटरल बाजूला हा जो मेरिस्टेम असेल याला म्हणतो आपण सेकंडरी मेरिस्टेम. म्हणून सेकंडरी मेरिस्टेमला आणखी एक नाव आहे, याला तुम्ही बोलणार लॅटरल मेरिस्टेम. हा हळूहळू समजून. प्रायमरी मेरिस्टेम जे होता, प्रायमरी मेरिस्टेम हा बिगिनिंग पासून प्रेझेंट आहे, बरोबर का नाही, कळतंय तुम्हाला? हा बिगिनिंग पासून प्रेझेंट होता प्रायमरी मेरिस्टेम. प्रायमरी मेरिस्टेमॅटिक सेल्स ने डिवाइड होणं ज्यावेळेस स्टॉप केलं त्यावेळेस त्या काय बनल्या, त्या बनल्या काय, काही प्रायमरी मेरिस्टेमॅटिक सेल डिवाइड होण्याचं स्टॉप करतात, त्या काय म्हणतात, परमनंट बनतात. ही जी प्रोसेस हिला म्हटलं आपण डिफरन्सिएशन, बरोबर. परमनंट टिश्यू अंडर सर्टन कंडिशन डिवाइड होतील आणि त्या काय बनवतील, त्या बनवतील सेकंडरी मेरिस्टेम, बरोबर. सेकंडरी मेरिस्टेमलाच तुम्ही काय बोलणार, लॅटरल मेरिस्टेम. आता सेकंडरी मेरिस्टेम नंतर बनला ना, हा पहिल्यापासून प्रेझेंट होता का, नाही, नंतर बनला. सो इट इज प्रोड्युस्ड लॅटर इन लाईफ. हे लक्षात घ्या, लॅटर इन द लाईफ ऑफ द प्लांट. प्लांटच्या लाईफ मध्ये हा नंतर बनलेला टिश्यू आहे, म्हणून त्याचं नाव आहे सेकंडरी, किंवा त्याचं नाव आहे लॅटरल मेरिस्टेम. ओके. सो सेकंडरी मेरिस्टेम appear later than the primary meristem, so it is called as a secondary or it is called as a lateral. नंतर बनतो म्हणून त्याचं नाव काय आहे, लॅटरल मेरिस्टेम. कळालं? नंतर बनतो म्हणून त्याचं नाव काय आहे, लॅटरल मेरिस्टेम. ठीक आहे. आता हे जे सेकंडरी मेरिस्टेम असतात ना, हे तुम्हाला दिसतात कोणामध्ये, डायकॉटिलेडोनस प्लांट मध्ये. ओके. जे अँजिओस्पर्म आहेत ना, त्यांचे दोन पार्ट मध्ये डिव्हिजन केलं आपण, मोनोकॉट्स आणि डायकॉट. मोनोकॉट म्हणजे ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, हे मोनोकॉट येतात. बांबू हे येतात मोनोकॉट. मोनोकॉट मध्ये तुम्हाला सेकंडरी ग्रोथ दिसत नाही, डायकॉट मध्ये तुम्हाला सेकंडरी ग्रोथ दिसते. ठीक आहे. सो डायकॉट मध्ये सेकंडरी ग्रोथ दिसते, आणि जिम्नोस्पर्म मध्ये सुद्धा तुम्हाला सेकंडरी ग्रोथ जी असेल ती दिसेल. कळालं? सो डायकॉट मध्ये आणि जिम्नोस्पर्म मध्ये आपल्याला सेकंडरी ग्रोथ दिसेल. कळालं का? मग पहा आता इथे प्रोसेस कशी कशी असेल, एक समजून घ्या, मी सांगतो बघा एकदा. प्रायमरी मेरिस्टेमॅटिक सेल असतील, या काय बनू शकतात, परमनंट. कळालं? काय बनू शकतात, परमनंट बनू शकतात.
परमनंट सेल्स अंडर सर्टन कंडिशन कॅन रिगेन देअर ॲबिलिटी टू डिवाइड, याला काय म्हणतो आपण, डी डिफरन्सिएशन. डी डिफरन्सिएशनने हे काय बनवू शकतात, हे बनवू शकतात सेकंडरी मेरिस्टेम. काय बनवू शकतात, सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू बनवू शकतात. कळलं? आता सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्रायमरी कसे होतील, प्रायमरीचं डिफरन्सिएशन होईल. प्रायमरीचं डिफरन्सिएशन झालं की परमनंट बनतील. आणि परमनंट पण डी डिफरन्सिएशनने काय बनवू शकतात, सेकंडरी मेरिस्टेम बनवू शकतात. हे सेकंडरी मेरिस्टेम सुद्धा पुन्हा परमनंट बनवू शकतात, लक्षात ठेवा. सेकंडरी मेरिस्टेम सुद्धा पुन्हा काय बनवू शकतात, परमनंट बनवू शकतात. सेकंडरी मेरिस्टेम कसे बनतील परमनंट, बाय द प्रोसेस ऑफ रीडिफरन्सिएशन. पुन्हा डिफरन्सिएशन होईल त्यांचं आणि ते काय होतील, परमनंट. याला म्हणायचं रीडिफरन्सिएशन. म्हणजे 3 कन्सेप्ट समजतात तुम्हाला. डिफरन्सिएशन ही जी प्रोसेस आहे त्याद्वारे कोणतीही सेल जी आहे ती परमनंट होणार आहे. ठीक आहे. आता प्रायमरी सेल जे असतात त्या अगोदर डिफरन्शिएट नाही झाला म्हणून त्याला आपण एकदाच बोललो डिफरन्सिएशन, त्या झाल्या परमनंट. कळलं? परमनंट सेल्स जर डिवाइड झाल्या तर त्याला बोललो आपण डी डिफरन्सिएशन, बरोबर. आणि डी डिफरन्शिएशन होऊन जे सेकंडरी मेरिस्टेम बनलेले आहे ते पुन्हा जर डिफरन्शिएट झाले की त्या प्रोसेसला म्हटलं आपण रीडिफरन्सिएशन. रीडिफरन्सिएशनने सेकंडरी मेरिस्टेम परमनंट होतील. त्यामुळे एनसीईआरटीने असं सांगितलंय की प्रायमरी मेरिस्टेम असो किंवा सेकंडरी मेरिस्टेम असो, या दोन्ही टाईपच्या सेल्स त्यांची ॲबिलिटी डिवाइड करण्याची लॉस करू शकतात. म्हणून प्रायमरी मेरिस्टेम सुद्धा परमनंट बनू शकतात, सेकंडरी मेरिस्टेम सुद्धा परमनंट बनू शकतात. कळालं का तुम्हाला? ओके, समजतं. आता एनसीईआरटीने असं पण सांगितलंय का, प्रायमरी प्लांट बॉडी ज्यावेळेस बनते, प्रायमरी प्लांट बॉडी ज्यावेळेस बनते, प्रायमरी प्लांट बॉडी ज्यावेळेस बनते त्यावेळेस जो एपिकल मेरिस्टेम आहे ना, हा सपोज हा एपिकल मेरिस्टेम, हा एपिकल मेरिस्टेम काय काय बनवेल बरं, हा अपायकल मेरिस्टेम काय काय बनवेल, हा अपायकल मेरिस्टेम, अपायकल मेरिस्टेम सर्व सेल्स बनवणार आहे. सर्व सेल्स बनवणारे म्हणजे जर आपण याचा हा जो पार्ट आहे ना, हा स्टेमचा, हा स्टेमचा सर्वात बाहेरचा पार्ट हा काय असेल, इपिडर्मिस असेल. ठीक आहे. इपिडर्मिसच्या आतमध्ये जो टिश्यू असेल तो असेल ग्राउंड टिश्यू. काय असेल, ग्राउंड टिश्यू. ग्राउंड टिश्यू मध्ये काय काय येतं हे मी पुढे जाऊन सांगेल तुम्हाला. ठीक आहे. आणि सर्वात आतमध्ये काय असेल, झायलेम आणि फ्लोएम असतील. झायलेम आणि फ्लोएम असतील, ते असतील काय, व्हस्क्युलर टिश्यूज. कळतंय? आता फक्त मी थोडं थोडं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला, तर जसं जसं पुढे जाऊन मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. ठीक आहे. हा आहे एपिडर्मिस, सर्वात बाहेरचा लेअर. ग्राउंड टिश्यू याच्या आतमध्ये असेल आणि त्याच्या आतमध्ये असतील झायलेम आणि फ्लोएम जे असतील व्हस्क्युलर टिश्यू. ठीक आहे. ग्राउंड टिश्यू जे असतात ना ते या स्टेम मध्ये किंवा रूट मध्ये किंवा कोणत्याही ऑर्गन मध्ये गॅप जे असतात त्याला फिल करण्याचं काम करतात, गॅपला फिल करतात, सपोर्ट प्रोव्हाइड करतात ग्राउंड टिश्यू. कळालं? आणि व्हस्क्युलर टिश्यू जे असतात ते असतात झायलेम आणि काय, फ्लोएम. ते वॉटर, झायलेम जे असतं ते वॉटर कॅरी करतं, फ्लोएम जे असतात ते फूड कॅरी करतात. हे सर्व जे आहे कोणी बनवले, हे सर्व जे आहेत कोणी बनवलेत, या डिवाइड होणाऱ्या रिजनने बनवले, ज्याचं नाव आहे प्रायमरी मेरिस्टेम. कळालं का? हा प्रायमरी मेरिस्टेम डिवाइड होतोय आणि तोच काय बनवतोय बरं, प्रायमरी मेरिस्टेम सर्व टाईपच्या सेल्स बनवतो. कळालं? सो अपायकल मेरिस्टेम जो आहे, हा अपायकल मेरिस्टेम डर्मल टिश्यूज बनवतो. डर्मल टिश्यू म्हणजे एपिडर्मिस वरचा कव्हर बनवला त्याने. ग्राउंड टिश्यू बनवतो, खास बनवतो व्हस्क्युलर टिश्यूज, आणि यानेच काय बनवले, व्हस्क्युलर टिश्यूज बनवले. ठीक आहे. आता आपण डिस्कस करू परमनंट टिश्यूज काय असतात. लेट अस डिस्कस व्हॉट आर द परमनंट टिश्यूज. परमनंट टिश्यूज आणि त्यांचे टाईप डिस्कस करू. ठीक आहे. परमनंट टिश्यू, परमनंट टिश्यू म्हणजे काय, ऑलरेडी आपण डिस्कस केलंय, ज्या सेल्सने डिवाइड होण्याची ॲबिलिटी लॉस केलेली आहे. ओके. सो दीज सेल्स डू नॉट डिवाइड, बरोबर, डिवाइड होणार नाहीत या सेल, because they have lost their ability to divide, but under certain condition they can, ते आपण बोललेलो आहे. ठीक आहे. मग आता याचे परमनंट टिश्यू असतात ना, यांचे 2 टाईप आहेत. एक आहे पहिला टाईप सिंपल परमनंट टिश्यू आणि दुसरा टाईप असतो कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट टिश्यू जे असतात, लक्ष द्या, सिंपल परमनंट टिश्यू जे असतात यामध्ये सर्व सेल्स एकाच टाईपचे असतात. सो सिंपल परमनंट टिश्यू is made up of only one type of cell. कळतंय का?
सिंपल परमनंट टिश्यू फक्त एकाच टाईपच्या सेलने बनलेले आहे, म्हणून नाव काय द्यायचं, सिंपल परमनंट टिश्यू. मग कॉम्प्लेक्स कसे असतात, कॉम्प्लेक्स जे असतात ते एकापेक्षा जास्त टाईपच्या सेलने बनलेले असतात. सो कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू इज मेड अप ऑफ मोर दॅन वन टाइप ऑफ सेल. कळालं? सिंपल परमनंट टिश्यू इज मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ सेल. कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू इज मेड अप ऑफ मोर दॅन वन टाइप ऑफ सेल. असे झाले दोन टिश्यू, सिंपल परमनंट झाले, कॉम्प्लेक्स परमनंट झाले. आता जे सिंपल परमनंट टिश्यू आहेत यांच्यामध्ये पण पुन्हा टाइप्स आहेत. त्यातला पहिला टाइप आहे पॅरेनकायमा. ठीक आहे, पहिला टाइप कोणता आहे, पॅरेनकायमा. दुसरा टाइप असतो ओलेनकायमा. ठीक आहे, आणि तिसरा टाइप असतो स्क्लेरेनकायमा. कोणते कोणते टाइप आहेत, पॅरेनकायमा, ओलेनकायमा, स्क्लेरेनकायमा, असे तीन टाइप आहेत. कळालं सिंपल परमनंट टिश्यूचे. आणि कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूचे दोन टाइप आहेत, एक आहे झायलेम, ठीक आहे, आणि दुसरा असतो फ्लोएम. ठीक आहे, ओके. बघा इकडे सिंपल परमनंट टिश्यू ज्यांनी त्यांची ॲबिलिटी डिवाइड लॉस केलेली आहे असे परमनंट टिश्यू दोन टाइप्स आहेत. सिंपल परमनंट ज्याच्यामध्ये एकाच टाइपची सेल आहे, कॉम्प्लेक्स परमनंट ज्यामध्ये एकापेक्षा जास्त टाइपच्या सेल्स आहेत. सिंपल परमनंट टिश्यू मध्ये टाइप झाले पॅरेनकायमा, ओलेनकायमा, स्क्लेरेनकायमा, तीन कायमा. ठीक आहे. इथे आता इकडे बघा कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू यामध्ये आले दोन, झायलेम आणि फ्लोएम. ठीक आहे, चलो आता आपण बघूया पहिल्या टाइपचा टिश्यू पॅरेनकायमा. पहिल्या टाइपचा टिश्यू नाव आहे काय, पॅरेनकायमा. त्याच्या नावातच आहे बघा पॅरेनकायमा. पॅरेंट सारखा आहे तो, पॅरेंट सारखा म्हणजे सर्व टाइप प्लांट मध्ये सर्व टाइपच्या ऑर्गन्स मध्ये हा टिश्यू. ओके, सो दिस टिश्यू फॉर्म्स, पहिला पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, सर्व ठिकाणी असतो प्लांट मध्ये, फॉर्म्स मेजर, इट फॉर्म्स मेजर पार्ट और द मेजर कंपोनेंट ऑफ ऑर्गन्स, मेजर कंपोनेंट ऑफ प्लांट ऑर्गन्स. प्लांटच्या ऑर्गन मध्ये हा एक मेजर कंपोनेंट पार्ट, मेजर कंपोनेंट शेअर करतो. कळालं? हे सर्व जे प्लांटचे पार्ट्स आहेत यामध्ये पॅरेनकायमा टिश्यूज प्रेझेंट असतात. ठीक आहे, या सेल्सचा शेप काय असतो मग, या ज्या पॅरेनकायमा सेल असतात या असतात आयसोडायमेट्रिक. आयसोडायमेट्रिक या शब्दाचं मिनिंग आहे, दे आर आयसोडायमेट्रिक. या शब्दाचं मिनिंग काय, दे आर having equal diameter from all the sides. इक्वल डायमीटर सर्व साइडने असलेल्या सेल्स. ठीक आहे, इक्वल डायमीटर सर्व साइडने असलेल्या सेल्स. इक्वल डायमीटर कोणाचा असतो, फक्त स्पियर. ठीक आहे, या टाइपच्या सेल्स कळतंय का, या टाइपच्या सेल्स यांना तुम्ही बोला आयसोडायमेट्रिक सेल्स. म्हणजे आयसोडायमेट्रिक असतात, यांचा शेप कसा असेल, एक तर स्फेरिकल असेल है ना, म्हणजेच राऊंड असेल, म्हणजेच काय असेल, ओव्हल असेल, या टाइपचे असेल, किंवा म्हणजे यांचा शेप बघा स्फेरिकल असू शकतो, राऊंड असू शकतो, ओव्हल असू शकतो, किंवा या सेल्स पॉलिगोनल पण असू शकतात, वेगवेगळ्या शेपच्या असू शकतात. सेल्स इलॉंगेटेड सुद्धा असू शकतात. कळते का, सेल इलॉंगेटेड पण असू शकतात थोड्याशा, काही त्या राऊंडेड पण असू शकतात, काही वेगवेगळ्या आकाराच्या असू शकतात. कळलं, या ज्या सेल्स आहेत यांच्यामध्ये स्फेरिकल, ओव्हल, राऊंड, पॉलिगोनल किंवा इलॉंगेटेड शेप तुम्हाला दिसतात. कळलं का, मग आता या ज्या सेल असतात ना, या सेल एकतर क्लोजली पॅक्ड असू शकतात, सेल्स कॅन बी क्लोजली पॅक्ड असू शकतात, और दे हॅव व्हेरी स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस. हे समजून घ्या, इंटरसेल्युलर स्पेस. या ज्या सेल असतात ना, या क्लोजली पॅक असू शकतात किंवा त्यांच्यामध्ये खूप कमी इंटरसेल्युलर स्पेस असू शकते. सपोज आता ही एक सेल आहे,
ही एक सेल आहे पहा, यामध्ये या सेल्स ज्या असतील थोडीशी इंटरसेल्युलर स्पेस त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, किंवा या अशा क्लोजली पॅक्ड सुद्धा असू शकतात. या ज्या सेल्स दिसतात तुम्हाला या आहेत पॅरेन्कायमा सेल्स. व्हॉट दिस? या आहेत पॅरेन्कायमा सेल्स. या पॅरेन्कायमा सेल्स मध्ये इंटरसेल्युलर स्पेस कमी असू शकते किंवा ते एकदम क्लोजली पॅक्ड असू शकतात. व्हॉट दिस? आता या ज्या पॅरेन्कायमा सेल असतात बऱ्याच ठिकाणी, खूप साऱ्या ठिकाणी सापडतात. लीफ मध्ये सापडतात. लीफ मध्ये त्या फोटोसिंथेसिस करतात पॅरेन्कायमा सेल्स. लीफ मध्ये काय करतात? फोटोसिंथेसिस करतात. ते फंक्शन बघा काय. पॅरेन्कायमा सेल्स लीफ मध्ये असतील तर फोटोसिंथेसिस करतात. ठीक आहे. पॅरेन्कायमा सेल्स फूडला सुद्धा स्टोअर करू शकतात. फूड स्टोअर करणे, वॉटर स्टोअर करणे हे सुद्धा त्यांचं काम. काही पॅरेन्कायमा सेल प्लांट मध्ये सिक्रिशन मध्ये पण इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे. सो दे आर इन्व्हॉल्व इन फोटोसिंथेसिस, दे आर इन्व्हॉल्व इन फूड स्टोरेज, दे आर ऑल्सो इन्व्हॉल्व इन सिक्रिशन. ठीक आहे. या सर्व फंक्शन्स मध्ये पॅरेन्कायमा सेल्स इन्व्हॉल्व असतात. आता पॅरेन्कायमा सेल्स असतात कुठे 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 त्यांचं लोकेशन असेल. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, पॅरेन्कायमा सेल्स आपण शेप डिस्कस केलाय. स्पेरिकल असतील, राऊंड असतील, ओव्हल असतील, पॉलिगोनल असतील किंवा इलॉंगेटेड असतील, क्लोजली पॅक्ड असू शकतात. यांची जी वॉल असते ना ती थीन असते. लक्षात ठेवा, थीन वॉल प्रेझेंट असते पॅरेन्कायमा सेल्स. काय असते? थीन वॉल प्रेझेंट असते पॅरेन्कायमा सेल्स. ठीक आहे. आणि पॅरेन्कायमा सेल्स असतात कुठे? पॅरेन्कायमा सेल्स वेगवेगळ्या रिजन मध्ये प्रेझेंट असतात प्लांटच्या. वेगवेगळ्या रिजन मध्ये प्लांटच्या ते प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण असा स्टेम घेतला किंवा रूट घेतला, त्याचा आपण क्रॉस सेक्शन घेतला, स्टेम किंवा रूटचा कट केला आपण स्टेम किंवा रूटला, सगळ्यात बाहेरचा पार्ट इपिडर्मिस, इथे सुद्धा पॅरेन्कायमा सेल्स असतात. इपिडर्मिस मध्ये असतात. सर्वात आतला पार्ट एंडोडर्मिस आहे. ठीक आहे, इथे पण असतात. त्यानंतर सर्वात सेंटरचा पार्ट असतो, याला पिथ म्हणतात, इथे सुद्धा असतात. त्यानंतर झायलेम आणि फ्लोएम असतात. झायलेम असतील, फ्लोएम असतील. झायलेम फ्लोएम हे जे एलिमेंट असतात ना, झायलेम आणि फ्लोएम, ते वॉटर आणि फूडला कॅरी करतात. झायलेम आणि फ्लोएम हे जे टिश्यू आहेत यामध्ये पण हे प्रेझेंट असतात. त्यानंतर बघा, इपिडर्मिस आणि एंडोडर्मिसच्या मध्ये हा जो रिजन इथे, या रिजनला आपण कॉर्टेक्स म्हणतो. लक्ष द्या, या रिजनला काय म्हणतो? कॉर्टेक्स. या कॉर्टेक्स मध्ये पण या सेल्स प्रेझेंट असतात. कॉर्टिकल सेल्स जे असतात त्या सुद्धा पॅरेन्कायमा आहेत. जे पॅरेन्कायमा सेल इपिडर्मिस मध्ये आहेत, ते कॉर्टेक्स मध्ये आहेत, ते एंडोडर्मिस मध्ये आहेत, ते झायलेम मध्ये आहेत, ते फ्लोएम मध्ये आहेत. कळतंय का? ते पिथ मध्ये आहेत, या मधल्या सेंटर मध्ये आहेत. कळतंय का? या सर्व ठिकाणी तुम्हाला पॅरेन्कायमा सेल्स दिसतात. कळालं? समजते? हे झाले पॅरेन्कायमा सेल्स. तर दुसऱ्या प्रकारच्या सेल आपल्याला डिस्कस करायच्या, त्या आहेत कोलिनकायमा. कोलिनकायमा. Parenchyma कळलं? Parenchyma forms major component of the plant organ. They can be isodiametric, or they can be polygonal, or they elongated in shape. The cells can be closely packed, or they have a very small intercellular space. तीन वॉल असते यांची. फोटोसिंथेसिस करू शकतात, फूड स्टोरेज करू शकतात, सिक्रिशन करू शकतात, म्हणजे व्हेरियस फंक्शन्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन पॅरेन्कायमा सेल्स परफॉर्म करू शकतात. ठीक आहे. आता दुसऱ्या प्रकारच्या परमनंट सेल्स आपल्याला डिस्कस करायच्या, त्या आहेत कोलेनकायमा. कोलेनकायमा. कोलेनकायमा जे आहेत ना, या सुद्धा लिव्हिंग टिश्यू आहेत आणि पॅरेन्कायमा सुद्धा लिव्हिंग टिश्यू. हे लक्षात ठेवा. पॅरेन्कायमा सुद्धा कोणते? लिव्हिंग परमनंट आहे. कोलेनकायमा सुद्धा लिव्हिंग परमनंट आहे. ठीक आहे. आता जे कोलेनकायमा सेल असतात ना, या कोलेनकायमा सेल्स या सुद्धा आयसोडायमेट्रिक असू शकतात किंवा ओव्हल असू शकतात शेप मध्ये. आणि या कोलेनकायमा, सपोज मी इथे ड्रॉ करतो बघा, ही सेल दिसते, ही एक कोलेनकायमा सेल आहे. हिच्या शेजारी दुसरी सेल असेल,
ऑपोजिटच्या शेजारी ही दुसरी सेल आहे, आपण अशी ड्रॉ करूया. ठीक आहे, ही दुसरी सेल आहे. या शेजारी आणखी एखादी सेल आहे सपोज. इथे पण एक सेल आहे. या शेजारी आणखी एखादी सेल आपण ड्रॉ करूयात. ठीक आहे, या अशा सेल्स. या ज्या सेल आहेत ना कोलेन कायमाच्या, या ज्या सेल दिसतात, या सेल मध्ये तुम्हाला एखादं व्हॅक्युअल दिसेल. असं काही व्हॅक्युअल दिसेल तुम्हाला, हे बघ, असं काही व्हॅक्युअल दिसू शकतं. हे जे दिसले याला बोला तुम्ही काय, व्हॅक्यूम. या कोलेन कायमा सेल्सच्या वॉल जे असतात ना त्या बनलेल्या असतात सेल्युलोज. हे काय, सेल वॉल. सेल वॉल कशाने बनलेले आहेत, सेल्युलोजने बनलेले आहेत. लिव्हिंग सेल आहेत म्हणून सेल वॉल सेल्युलोजने बनलेले असतील. ठीक आहे, आणि यांच्यामध्ये कॉर्नरला पाहता इथे, इथे दोन सेल एकत्रित आले तर इथे कॉर्नरला थिकन झालेला एरिया असेल. ओके, आता बघा हा कॉर्नर आहे, इथे दुसरी सेल असेल, त्याच्या बरोबरचा एरिया जो असेल ना थिक झालेला असेल. मी ब्लॅक कलर मध्ये दाखवतो. सपोज आता इथे हे कॉर्नरला, या कॉर्नरला इथे एरिया थिक झालेला असेल. का बरं, बाय द डेपोजिशन ऑफ द सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन. बघ, हा एरिया थिक झालाय, हा एरिया थिक झालाय, हा एरिया थिक झालाय. जिथे दोन सेलच्या वॉल एकमेकांना कनेक्ट करतात तिथे काय झालंय, कॉर्नरला तुम्हाला थिकनिंग दिसतं. या कॉर्नरला काय दिसतं तुम्हाला, थिक दिसतं एरिया. हे पहा, या कॉर्नरला, या कॉर्नरला, या कॉर्नरला तुम्हाला असं थिक एरिया दिसतं. हे जे थिकनिंग दिसतं ना तुम्हाला, हे जे थिकनिंग दिसतं कॉर्नरला, हे थिकनिंग कशामुळे माहिती, हे झालंय ड्यू टू द सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, हेमी सेल्युलोज आणि आणखी एक सबस्टन्स आहे पेक्टिन. याबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. ठीक आहे, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन हे इथे जमा झालंय, त्याने त्याला थिक केले ते एरिया. कळतंय, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन त्या ठिकाणी जमा झाले आणि त्या एरियाला त्याने थिक करून टाकले. आणि त्यामुळे कोलेन कायमा जे असतात तर त्याचे कॉर्नरला थिक असतात. आणि यामुळे काय झालं, या ज्या सेल्स असतील स्ट्रॉंगली होल्ड करतील एकमेकांना. कळतंय, स्ट्रॉंगली काय करतील, होल्ड करतील एकमेकांना. आता कोलेन कायमा असतात कुठे, तर कोलेन कायमा जे सेल असतात या डायकॉटिलिडॉनस जे प्लांट असतात ना त्यामध्ये दिसतात. कोलेन कायमा टिश्यू डायकॉट मध्ये कुठे दिसतील, तर डायकॉटच्या स्टेम मध्ये दिसतील. मँगो हा एक डायकॉट प्लांट आहे, बरोबर. ज्यावेळेस प्लांट छोटी असते, प्लांट छोटी असते म्हणजे तिचा स्टेम जास्त वाढलेला नसतो, त्यावेळेस आपण त्याला वाकून पण बघण्याचा ट्राय करतो, बरोबर. तर हे जे असेल ना सर्वात बाहेरचा लेअर, स्टेमचा सगळ्यात बाहेरचा लेअर काय असतो, हा हा असेल इपिडर्मिस. तुम्ही स्टेम कन्सिडर करा, हा सगळ्यात बाहेरचा लेअर काय, इपिडर्मिस. कळतंय, या इपिडर्मिसच्या खाली इथे बघा, हा जो टिश्यू असेल ना हा कोलेन कायमा असू शकतो. हा टिश्यू काय असतो, इपिडर्मिसच्या खाली कोण असतो, डायकॉटच्या इपिडर्मिसच्या खाली कोण असेल, हा कोलेन कायमा. हा कोलेन कायमा एनसीईआरटीने सांगितलं की हा असा होमोजिनस असू शकतो. कसा असू शकतो, होमोजिनस. याचं मिनिंग समजून घ्या, होमोजिनस म्हणजे कंटिन्युअस असू शकतो. कळतंय, एपिडर्मिसच्या खाली कंटिन्युअस असू शकतो किंवा तो असा पॅचेस मध्ये पण असू शकतो. ठीक आहे, म्हणजे एपिडर्मिसच्या खाली हा जो कोलेन कायमा टिश्यू आहे हा प्रेझेंट असतो, हा पॅचेस मध्ये प्रेझेंट असेल किंवा तो कंटिन्युअस प्रेझेंट असेल. कळालं. आता या कोलेन कायमा सेल्स मध्ये बघा, या सेल्स एकमेकांना अशा होल्ड करून ठेवतात स्ट्रॉंगली, त्यामुळे हा जो कोलेन कायमा आहे ना याचा, हा कोलेन कायमा बरोबर, या कोलेन कायमाचा प्रायमरी फंक्शन आहे मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणे. काय प्रोव्हाइड करणे, मेकॅनिकल काय, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणे. हे त्याचं पहिलं काम. लक्षात, कोलेन कायमाचं पहिलं काम काय, मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड, मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड. कोणाला, कोणाला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतो, इथे डायकॉटच्या स्टेमला प्रोव्हाइड करतोय, बरोबर. डायकॉटच्या स्टेमला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून त्या स्टेमला तुम्ही वाकवलं ना तर तुटणार. मोनोकॉटचा स्टेम वाकवा बरं तुम्ही, त्याचे लगेच तुकडे होतात, कट, तुटेल. ठीक आहे, पण
डायकॉटचा स्टेम जो असेल लवकर तुटणार नाही. तुम्ही वाकवला तरी ते झाड वाकेल, पुन्हा त्याच्या पोझिशनवर जाईल. कळत आहे? किंवा एखादं लीफ असेल, त्या लीफचा जो देठ असतो ना, लीफचा देठ म्हणजे लीफचा जो स्टाक असतो, हे लीफचं स्टाक आहे. कळत आहे? हा लीफचा जो स्टाक आहे, या स्टाक मध्ये इथे सुद्धा कोलेनकायमा असेल इपिडर्मिसच्या खाली. कळत आहे? आणि हा कोलेनकायमा सुद्धा याला मेकॅनिकल सपोर्ट. लीफच्या स्टाकला म्हणतो आपण पेटिओल. काय म्हणतो याला? पेटिओल. म्हणजे एनसीईआरटीने दोन एक्झाम्पल दिले. डायकॉटच्या स्टेमला आणि लीफच्या पेटिओलला काय प्रोव्हाइड करतो? मेकॅनिकल सपोर्ट. लक्षात ठेवा. कोलेनकायमा टिश्यू डायकॉटच्या स्टेमला आणि पेटिओलला किंवा लीफच्या स्टाकला मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो, मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतो. कळालं? ठीक आहे. त्यामुळे तो काय होईल? बेंड होईल. स्टेम बेंड होईल किंवा लीफ जे असेल ते सुद्धा बेंड होईल, पण लीफचा पेटिओल लवकर तुटणार. कळतंय? हवा जरी आली तरी ते पेटिओल जे असेल ते तुटणार नाही. त्याच्यामध्ये बेंडिंग होण्याची ऍबिलिटी आहे. कशामुळे? कोलेनकायमा. ओके. सो कोलेनकायमाचं फंक्शन कळालं तुम्हाला? काय प्रोव्हाइड करतो? मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड. कुठे प्रेझेंट असतो? इपिडर्मिसच्या खाली. कोणामध्ये? डायकॉटच्या स्टेम मध्ये किंवा इपिडर्मिसच्या खाली कोणामध्ये? पेटिओल मध्ये लीफच्या प्रेझेंट असेल. ओके. आणि थिकनिंग हे जे असतात ना, थिकनिंग हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. कॉर्नरला वॉल जी असते ती थिक झालेली असते. का बरं? कारण या कॉर्नरला सेल्युलोज, हेमी सेल्युलोज, पेक्टिन हे जमा होतं आणि या वॉलला काय करतं? थिक करून टाकतं. त्यामुळे या ज्या सेल असतात, या सेलमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की या ज्या सेल आहेत ना, यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस ऍबसेंट. बघा, इंटरसेल्युलर काय ऍबसेंट आहे? स्पेस इज काय ऍबसेंट? इंटरसेल्युलर स्पेस इथे ऍबसेंट. क्लिअर? इंटरसेल्युलर स्पेस इज ऍबसेंट. इंटरसेल्युलर स्पेसच नाही. का बरं? कारण ही जी स्पेस असेल ही राहिलीच नाही तिथे. ओके. मग या हे जे कोलेनकायमा आहेत, या कोलेनकायमाचे शेप काय असू शकतात? ते आधी ऑलरेडीच आपण सांगितले. हे सुद्धा असू शकतात ओव्हल किंवा स्फेरिकल किंवा वेगवेगळ्या आकाराचे, म्हणजे कोणते? पॉलिगोनल. ठीक आहे. ओव्हल असू शकतात, स्फेरिकल असू शकतात, पॉलिगोनल असू शकतात. आणि यांचं पहिलं फंक्शन सांगितलं मला, हे मेकॅनिकल स्ट्रेंथ किंवा सपोर्ट प्रोव्हाइड करतात. कोणाला? डायकॉटच्या स्टेमला आणि पेटिओलला. मग आणखी काय फंक्शन असू शकते यांचं? ऐक, काही डायकॉटचे स्टेम ज्यावेळेस ग्रीन असतं, बघा तुम्ही, ग्रीन स्टेम असतात. जे नवीन बनलेले स्टेम असतात ना, कसे असतात? ग्रीन असतात. नवीन बनलेल्या ब्रांच कशा असतात? ग्रीन असतात. त्या नवीन बनलेल्या ब्रांच असतील त्या सुद्धा फोटोसिंथेसिस करू शकतात. जे ग्रीन स्टेम असतात ते सुद्धा फोटोसिंथेसिस करू शकतात. का? कारण इपिडर्मिसच्या खाली हा जो लेअर आहे ना, कोलेनकायमा, यामध्ये क्लोरोप्लास्ट सुद्धा असतो. काय असतं यामध्ये? क्लोरोप्लास्ट. जर यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असेल तर हे करतील फोटोसिंथेसिस. कळालं तुम्हाला? जे दुसरं काम काय त्याचं? दुसरं काम आहे फोटोसिंथेसिस करणे. जर त्यांच्यामध्ये काय असेल तर? काय असेल तर? क्लोरोप्लास्ट असेल तर. ठीक आहे. एनसीईआरटीने सांगितलंय दे कॅन असिमिलेट फूड. असिमिलेट फूड म्हणजे फूड बनवू शकतात, फूडचं युटिलायझेशन करू शकतात, फूडला स्टोअर करू शकतात. फूड बनवू शकतात म्हणजे फोटोसिंथेसिस करू शकतात. दे कॅन असिमिलेट फूड वेन कंटेन क्लोरोप्लास्ट, असं एनसीईआरटीने सांगितलं. These cells can assimilate food when they contain chloroplast. कळाले? मग या दुसऱ्या टाईपच्या सेल झाल्या. या दुसऱ्या टाईपच्या सेल आहेत कोलेनकायमा. इंटरसेल्युलर स्पेस इज ऍबसेंट. मीन्स इंटरकॉलर नाही, ते इंटरसेल्युलरच आहे. ज्यावरती इंटरसेल्युलर स्पेस इज ऍबसेंट. इंटरसेल्युलर म्हणजे दोन सेलच्या मध्ये इथे गॅप नाही. कळालं? हा गॅप सगळा फिल असेल. हा पूर्ण गॅप जो असेल ना, मिडल लॅबमध्ये फिल असेल. दोन सेलच्या मध्ये, दोन सेल वॉलच्या मध्ये गॅप नाही. कळालं?
चलो आता दोन टिश्यू बघितले आपण, पॅरेनकायमा, कोलेनकायमा. हे दोन्ही पण टिश्यूज आहेत ना, हे आहेत लिव्हिंग परमनंट. लक्षात ठेवायचे कसे आहेत दोन्ही पण लिव्हिंग परमनंट टिश्यू. तिसऱ्या टाईपचा टिश्यू जो आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे लिव्हिंग डेड टिश्यू. लिव्हिंग डेड कळलं. हे कोलेनकायमा झाले इथे कंप्लीट. ठीक आहे. काय काय लक्षात ठेवाल, कॉर्नरला थिकनिंग असतं, त्याच्यामुळे काय असेल, इंटरसेल्युलर स्पेस जी असते ती ऍबसेंट असते. कॉर्नरला थिकनिंग असतं त्यामुळे सेल्स एकमेकांना होल्ड करून ठेवतात, त्यामुळे ते मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करू शकतात डायकॉनच्या स्टेमला, किंवा लीफच्या खाली जे लीफ जे स्टाक असतं त्याला पेट्योल म्हणतो, त्याला पण मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करू शकतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये जर क्लोरोप्लास्ट असेल तर ते फूड सिंथेसिस करू शकतात, असिम्युलेट करू शकतात फूडला. कळलं. आता नेक्स्ट टाईपचे जे टिश्यू आपल्याला बघायचे तेच आहेत परमनंट. पण आतापर्यंत जे बघितले पॅरेनकायमा, कोलेनकायमा, ते लिव्हिंग परमनंट. आता आपल्याला बघायचं डेड. डेड परमनंट टिश्यू. डेड परमनंट टिश्यूचं नाव आहे स्क्लेरेनकायमा. नाव आहे याचं स्क्लेरेनकायमा. हे असतात डेड टिश्यू. ठीक आहे. आणि डेड असतात म्हणजे यांच्याकडे सायटोप्लाझम नसतो. सायटोप्लाझम नसतं, न्यूक्लियस नसतं. कळतंय, म्हणजे मेम्ब्रेनच्या आतमध्ये सायटोप्लाझम नाही, न्यूक्लियस नाही, न्यूक्लिओप्लाझम नाही, म्हणून याला म्हणू शकतो आपण दीज आर विदाउट प्रोटोप्लास्ट. लक्षात ठेवा. स्क्लेरिन काय मग कशा असेल, दीज आर डेड सेल, दीज आर विदाउट प्रोटोप्लास्ट. ठीक आहे. आता याच्या डेड स्क्लेरिन काय माहित, यांच्यामध्ये दोन टाईप असतात. दोन टाईपच्या सेल दिसतात. ठीक आहे. एक आहे फायबर. ठीक आहे. एक टाईप कोणते फायबर, दुसरा आहे स्केलेट. फायबर आणि स्केलेट यांच्याबद्दल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. लिहून घ्या. डेड असतात, विदाउट प्रोटोप्लास्ट असतात, त्यांच्यामध्ये दोन टाईपचे सेल, फायबर आणि दुसरे असतात स्केलेट. सर तुम्ही याच्या आधी कुठल्या सेलचं नाव